नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज दिनांक 7 ऑगस्ट म्हणजेच बुधवार। तर आपण बघणार आहोत की जवळपास पुढील काही दिवस विदर्भातील एकंदरीत वातावरण कसं राहणार आहे आणि पाऊस नेमका कधी बंद होणार, कारण की आता गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने विदर्भात पाऊस सुरू आहे। त्यामुळे शेतकरी कासावीस झाला आहे, कारण की शेतीची कामं खोळंबलेली आहे आणि म्हणून आता कधी उघाड पडणार आणि आपण उरलेली शेतीची कामं कधी करू शकू या प्रतीक्षेत विदर्भातील शेतकरी आहे। म्हणून आम्ही तेही आजच्या भागात खुलासा करणार आहोत की नेमकी उघाड विदर्भाच्या भागात कधीपासून होऊ शकते। तर आता आपण विस्तृतपणे थोडं बघण्याचा प्रयत्न करू, परंतु आज आपण काही फार टेक्निकल बाबीमध्ये न जाता, म्हणजे फार काही तांत्रिक माहिती न घेता आपण एक ढोबळमानानं तुम्हाला सांगणार आहे की विदर्भात पुढचे आठवडाभर व नेमकं वातावरण कसं राहणार आहे। तर जवळपास आज आणि उद्या विदर्भात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता, म्हणजे आज सायंकाळनंतर म्हणजे रात्री उशिरानंतर मध्यरात्री आणि उद्या पहाटेपर्यंत विदर्भाच्या सर्वच भागात जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर विशेषतः त्यामध्ये सर्वाधिक जो पावसाचा जोर राहणार आहे जे उत्तरेकडचे जे जिल्हे आहे त्यामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, बुलढाणा आणि अकोला या भागात पावसाचा जोर अधिक राहू शकते। विशेषतः भंडारा गोंदियामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आज रात्री उशिरानंतर मध्यरात्रीपर्यंत आणि उद्या पहाटेपर्यंत होऊ शकतो। नागपूर, चंद्रपूरच्याही काही भागात जबरदस्त पाऊस पडू शकतो। सोबतच इकडे गडचिरोली आहे, यवतमाळ आणि वर्धा या भागातही मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी होऊ शकतो। सोबतच अमरावती जिल्ह्याच्याही काही भागामध्ये आज रात्री उशिरानंतर पहाटेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून इकडे अकोला आणि मूर्तिजापूर सोबतच वाशिम या जिल्ह्यातही जबरदस्त असा पाऊस होऊ शकतो आज सायंकाळी रात्री उशिरानंतर मध्यरात्री उद्या पहाटेपर्यंत। म्हणजे एकंदरीत बुलढाण्याचा जर पाऊस उघडला, बुलढाण्यात पाऊस पडेल, परंतु तो जो उत्तरेकडचा जो भाग आहे तर या भागात पडेल कमी अधिक प्रमाणात। सोबतच लोणार वगैरेच्या भागात पाऊस पडू शकतो। मात्र अकोला, अमरावती, इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया सोबतच गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ, वाशिम या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये आज सायंकाळ रात्री उशिरानंतर मध्यरात्री सोबतच मध्यरात्रीनंतर पावसाचा वेग अधिक जास्त वाढू शकतो। विशेषतः हा जो गोंदिया जिल्हा जो आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीनंतर अतिवृष्टी होऊ शकते। भंडारा जिल्ह्याचे अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो। सोबतच इकडे वर्धा, यवतमाळ याही जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा जोर राहील। वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून अमरावती जिल्ह्याचाही हा जो भाग आहे म्हणजे अकोल्याचा अकोट असेल, तेल्हारा असेल, सोबतच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, अमरावती शहर, बडनेरा, नांदगाव, खंडेश्वर, नांदगाव, इकडे धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त असा पाऊस होऊ शकतो रात्री मध्यरात्रीनंतर। तर सोबतच वरुड, मोर्शी याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। इतरही तालुक्यामध्ये पाऊस पडेल। म्हणजे एकंदरीत आज विदर्भात संपूर्ण विदर्भातच पाऊस पडणार आहे, फक्त त्याचं प्रमाण कमी अधिक राहणार आहे। आणि उद्या दुपारनंतर पहाटेपर्यंत दुपारपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात या पावसाच्या सरी कायम राहू शकतात, अशी एकंदरीत स्थिती आहे। तर 9 तारखेला म्हणजे शुक्रवारी विदर्भाचा हा जो उत्तरेकडचा जो भाग आहे त्यामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, अकोला, अमरावती आणि बुलढाण्याचा जो उत्तरेकडा म्हणजे मध्य प्रदेशालगतचा जो भाग आहे तर या भागात दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी होऊ शकतात, अशी एकंदरीत शक्यता आहे। मात्र 10 तारखेला आपण बघतो की 10 तारखेला हा जो अमरावती जिल्ह्याचा जो भाग आहे विशेषतः तर अमरावती, नागपूर आणि भंडारा, गोंदिया तर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत होऊ शकतो, अशी एकंदरीत शक्यता दिसत आहे। सोबतच अमरावती जिल्ह्यातील वरुड वगैरे जो भाग आहे तर वरुड, मोर्शी या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस वरुड, नरखेड, काटोल या लगतचा जो भाग आहे तर या भागात होऊ शकतो 10 तारखेला दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत। म्हणजे पुढचे 2 दिवस म्हणजे आज सायंकाळनंतर रात्री उशिरा, मध्यरात्री, उद्या दुपारपर्यंत पावसाचा जोरदार वेग आहे हा विदर्भात राहू शकते। आणि 9 तारखेलासुद्धा विदर्भात पाऊस राहील। 10 तारखेला काही प्रमाणात उत्तरेकडच्या भागात पाऊस राहू शकते, परंतु 10 तारखेच्या सायंकाळनंतर रात्री उशिरानंतर मात्र पावसाचा वेग हा विदर्भातून कमी होईल। आणि 11 तारखेनंतर विशेषतः पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, अमरावती या जिल्ह्यातून पाऊस थांबू शकतो 11 तारखेच्या
पहाटेपासून आणि जवळपास 11, 12, 13, 14, 15, 16 म्हणजे जवळपास आठवडाभर किमान हा विदर्भातील पाऊस हा आपलं ओढ देऊ शकतो, म्हणजे खंड पडू शकतो, म्हणजे जेणेकरून कास्तकऱ्यांना आपली शेतीचे कामं करणे सोयीचे होऊ शकते. जवळपास 11, 12 तारखेपासून तर 16 तारखेपर्यंत. सोबतच पूर्व विदर्भातील पाऊस 11, 12 तारखेपर्यंत चालू राहील, म्हणजे विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूरचा काही भागात, या भागात 11 आणि 12 तारखेलाही थोड्या प्रमाणात, तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या भागात थोडा अधिक प्रमाणात पाऊस 11, 12 तारखेला पडू शकतो. मात्र 12 तारखेनंतर या भागातील सुद्धा, म्हणजे एकंदरीत संपूर्ण विदर्भातील पाऊस हा 12, 13 तारखेच्या दरम्यान बंद होऊ शकतो आणि तो पुढचे 3 ते 4 दिवस किंवा 5 दिवस विदर्भाच्या पावसात खंड राहू शकते 16, 17 तारखेपर्यंत. 17 तारखेपासून मात्र पुन्हा एकदा विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर हा होता पुढील आठवडाभर होणाऱ्या पावसाचा अंदाज. पुन्हा एकदा सांगतो की आज उद्या विदर्भात पाऊस होईल, जोरदार पाऊस होईल, परंतु परवापासून पश्चिम विदर्भातला पाऊस बंद होईल. सोबतच 2 दिवसानंतर पूर्व विदर्भातलाही पाऊस बंद होऊ शकतो आणि पुढचे 3 ते 4 दिवस किंबहुना 17 तारखेपर्यंत विदर्भात पावसाचा खंड राहू शकतो, जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना कामे करणे सोयीचं होऊ शकते, अशी एकंदरीत स्थिती आहे. मात्र 17 तारखेनंतर पुन्हा एकदा विदर्भात पावसाला सुरुवात होऊ शकते. अर्थात ते पाऊस कशा स्वरूपाचा राहील हे आम्ही पुढच्या भागात सांगूच आपल्याला. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.